बुद्धाय मित्रांनो, आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मनशांतीवर स्वागत आहे. आपण भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत. चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला. उपभाग 6, आपण स्वतः आणि आत्मविजय. जर स्वतःला स्वत्व असेल तर माणसाने आत्मविजयी व्हायला पाहिजे. हाच बौद्ध जीवन मार्ग होय. मनुष्य हा स्वतःचा स्वामी आहे. दुसरा कोण स्वामी असू शकणार? जर मनुष्य स्वतःचा संयम करेल तर तो दुर्लभ विजय प्राप्त करेल. जो मूर्ख मनुष्य अहर्त, आर्य, शीलवान माणसाच्या शासनाची उपेक्षा करतो आणि खोट्या धर्मसिद्धांताच्या मागे लागतो, तेव्हा त्याचे ते दुष्कृत्य ज्याप्रमाणे बासाची फळे बासाच्या विनाशास कारणीभूत होतात, त्याप्रमाणे त्याची स्वतःचीच कर्मे त्याच्या विनाशाला कारणीभूत होतात. आपण स्वतःच पाप करतो आणि त्यामुळे आपणच मलिन होतो. आपणच पापाचा त्याग करतो व त्यामुळे आपणच स्वतःला शुद्ध करू शकतो. शुद्धी आणि अशुद्धी ह्या स्वतःवरच अवलंबून असतात. कोणीही दुसऱ्याला शुद्ध करू शकत नाही. जो केवळ सुंदर सुंदर असेच बघतो, जो इंद्रियांचा संयम राखीत नाही, जो भोजनाची मात्रा राखून खात नाही, आळशी आणि हीनवीर्य आहे, त्याला त्याची स्वतःची कर्मेच त्याचा नाश करणारी ठरतात. ज्याप्रमाणे वाऱ्याने दुबळे झाड नाश पावते, त्याप्रमाणे ज्याच्या ठिकाणी भोग लालसा नाही, ज्याने इंद्रिय दमन केलेले आहे, जो खाण्यात नेमस्त असतो, जो विश्वासार्ह व बळकट असतो, तो ज्याप्रमाणे पर्वत वाऱ्याने उलथून पडत नाही, त्याप्रमाणे तो पतन पावत नाही. जर माणसाला स्वतः संबंधी प्रेम असेल तर त्याने स्वतःवर दक्षतेने लक्ष ठेवले पाहिजे. प्रथम स्वतःची सन्मार्गावर स्थापना करावी, मग दुसऱ्याला उपदेश करावा. शहाण्या माणसाने स्वतःला दोष लावणे लागेल असे वर्तन करता कामा नये. स्वतःचे दमन करणे हे फार कठीण असते. जर माणूस दुसऱ्याला ज्याप्रमाणे उपदेश करतो त्याप्रमाणे जर तो स्वतः वागला तर तो दुसऱ्यावर स्वामित्व गाजवू शकतो. असा आत्मसंयमी होऊन स्वतःचे दमन करणेच कठीण असते. स्वतः केलेल्या पापाबद्दल स्वतःलाच भुर्दंड भरावा लागतो. माणूस स्वतःला पापापासून विरत ठेवू शकतो आणि स्वतःच परिशुद्ध होऊ शकतो. दुसरा कोणीही कोणाला शुद्ध करू शकत नाही. युद्धात शेकडो वीरांना जिंकणाऱ्यापेक्षा जो आत्मविजय मिळवतो तो खरा परमवीर होय. जर माणूस दुसऱ्याला जसा उपदेश देतो तसेच तो स्वतः वागत असेल तर तो दुसऱ्यांना ताब्यात ठेवू शकतो. प्रथम स्वतःचीच सन्मार्गावर स्थापना करावी व मग दुसऱ्याला त्याचा उपदेश करावा. शहाण्या माणसाने स्वतःला दोष लागेल असे वर्तन करता कामा नये. स्वतःचे दमन करणे हे फार कठीण असते. जर माणूस दुसऱ्याला ज्याप्रमाणे उपदेश करतो त्याचप्रमाणे स्वतः वागला तर असा आत्मसंयमी हाच खरा दुसऱ्यावर स्वामित्व गाजविणारा होऊ शकतो. मनुष्य हा स्वतःच स्वतःचा संरक्षक असतो. दुसरा कोण त्याचे संरक्षण करणार? जो स्वतः स्वतःचे रक्षण करतो त्याला स्वतः सारखा दुसरा संरक्षक मिळणे दुर्लभ आहे. जर माणसाला स्वतः संबंधी प्रेम असेल तर त्याने स्वतःवर दक्षतेने लक्ष ठेवले पाहिजे.
मित्रांनो, आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया. धन्यवाद. तेरा मंगल, तेरा मंगल, तेरा मंगल होय रे. सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल